लातूरच्या औसा तालुक्यातील वानवडा रस्त्यावर गणेश चव्हाण नावाच्या व्यक्तीची कार अचानक जळालेल्या अवस्थेत सापडली। गणेशला कोणीतरी पोत्यात बांधून गाडीतच जाळल्याचा अर्थात त्याची हत्या केल्याचं सांगितलं गेलं, पण नंतर गणेश जिवंत सापडतो। मग ती कारमधली व्यक्ती कोण हे पाहायला गेल्यानंतर भयंकर हादरवून टाकणारी स्टोरी समोर येते। गणेश चव्हाण एका खासगी बँकेच्या एक वसुली एजंट। लातूरमधील औसा येथील एकटपूर रोड येथून हा गणेश गाडीवरून जात असताना फोर व्हीलरमधून जात असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गोविंद यादवने त्याच्याकडे लिफ्ट मागितली। गणेशनं त्याला कारमध्ये बसवलं आणि नंतर वानवाडा पाटीजवळ त्याला पुतातच कोंबलं आणि स्वतःचीच कार पेटवून दिली। आणि मग काय, या घटनेनंतर कारमध्ये असणारा गोविंदच गणेश चव्हाण आहे, त्याची हत्या करण्यात आली असं भासवण्यासाठी गणेश चव्हाण हा गोविंदला मारून झाल्यानंतर सिंधुदुर्गला पळून गेला। आणि त्यानं हे सगळं कशासाठी केलं तर 1 कोटी रुपयांची टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी। पण यानंतर तो गायब झाल्यानंतर 2 दिवसांनी तो वेगवेगळ्या नंबरवरून आपल्या प्रियसीला मेसेज करत होता आणि या सगळ्या घटनेचा पोलिसांना संशयही आला होता। आणि त्यानंतर जेव्हा तपास सुरू केला तेव्हा 1 कोटीच्या विम्यासाठी निष्पाप व्यक्तीला मारल्याचं गणेशनं समोर आलं।